प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता अंबिका आणि मीरा बखर वाचण्याचा प्रयत्न करणार आहेत. जी बखर ही त्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांना मिळालेली असते, परंतु त्या बखरीची पानं मात्र खूपच जीर्ण झालेली असतात. त्यातील शब्द हे अस्पष्ट असतात आणि त्यामुळे मीरा आणि अंबिकाला ते वाचता येत नाहीत. परंतु अंबिका तिच्याकडे असलेल्या शक्तीमुळे त्या शब्दांची जुळवाजुळव करण्याचा आणि ती पानं पूर्ववत करण्याचा प्रयत्न करते आणि तिला यश मिळतं आणि आपण पाहतो की आता ती पानं अंबिका आणि मीरा वाचू शकतात. परंतु हे सगळंच काहीसं मंजिरीला माहीतच नसतं. मंजिरी या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असते. आपण पाहतो मंजिरी ते शोधण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्या हाती काहीच लागत नाही. कारण की जे गेस्ट हाऊस असतं त्यामध्ये जी गुहा ही मंजिरी आणि मार्जरीने बनवलेली असते, ती गुहा फक्त त्यांची असते. कारण की ते गेस्ट हाऊस हे रामपुरे कुटुंबाचं असतं. त्या गेस्ट हाऊसमध्ये किती रूम आहेत, कुठे आहे, तिथे काय आहे, या सगळ्याच गोष्टींची कल्पना मात्र मंजिरीला नसते आणि त्यामुळे त्या गोष्टींचा शोध घेणे सुद्धा मंजिरीसाठी खूप अवघड होऊन जातं. आपण पाहतो की मीरा आणि अंबिका त्या गुहेपर्यंत पोहोचतात, परंतु तिथे त्यांना काहीच समजत नाही. परंतु अंबिकाच्या शक्तीमुळे अंबिका त्या गुहेच्या बाहेर पडते आणि त्यानंतर ती एका अशा रूममध्ये पोहोचते की जिथे रामपुरे कुटुंबाच्या काही वस्तू ठेवलेल्या असतात आणि त्याचबरोबर तिथे मीराला एक बखर सुद्धा सापडते. मीरा ते वाचण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्याची पाने जीर्ण झाल्यामुळे तिला ती वाचता येत नाहीत. अंबिका म्हणते की आपण इथून बाहेर पडायला पाहिजे आणि ही बखर आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपण बाहेर पडल्यानंतर यावर विचार करूयात, असं म्हणून त्या दोघीजणी बाहेर पडतात. इकडे मंजिरी सुद्धा त्या गुहेमध्ये आलेली असते, परंतु तिला त्या तिथे दोघीजणी दिसत नाहीत. तिला कळत नाही की हे काय होतंय, कारण की त्या दोघीजणी इथेच होत्या आणि आता मात्र त्या इथे नाही आहेत. मार्जरी सांगते, हे बघ मंजिरी, हे खूप जास्त अवघड होत चाललेलं आहे. आपली शक्ती क्षीण होत चाललेली आहे आणि या गुहेवर जे आपलं वर्चस्व आहे ते कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे लक्षात घे, आता लवकरात लवकर त्या दोघीजणी कुठे आहेत, त्या काय करतायत हे शोधण्याचा प्रयत्न कर. आणि मंजिरीला मात्र संताप होत असतो, कारण की हे असं का घडतंय हेच तिला कळत नाहीये. तेवढ्यातच तिथे तिला मीरा आणि अंबिका दिसू लागतात. मीराच्या हातामध्ये ती बखर असते. अंबिका पाहते की मंजिरी ही तिच्या दिशेने येते, परंतु तेवढ्यातच ती बखर अंबिका गायब करते. मंजिरीला काय होते हे कळत नसतं, परंतु मंजिरी म्हणते, तुम्ही जे काही करतायत ना त्याची उत्तरं मी द्यायला तयार आहे. तेव्हा मात्र अंबिका म्हणते, हो ती तर तू देणारच, परंतु त्याचा उपयोग काहीही होणार नाहीये, कारण की आता तुझ्या अडचणी वाढणार आहेत हे मात्र विसरू नकोस. आपण पाहतो की मीरा आणि अंबिका तिथून जातात, परंतु त्याच अगोदर मंजिरीने मीरा आणि अंबिकासाठी खूप मोठा अडथळा हा निर्माण केलेला असतो. कारण की एका मॅगझिनचा फोन हा मंजिरीला आलेला असतो. दादासाहेबांनी त्या मॅगझिनसाठी इंटरव्ह्यू दिलेला असतो आणि आता दादासाहेब नसल्यामुळे तो इंटरव्ह्यू मंजिरीला द्यायचा असतो. परंतु मंजिरी असं नाटक करते की नाही, हा इंटरव्ह्यू मी नाही देणार. तेवढ्या तिथे अनन्या येते. अनन्या म्हणते, आई तू असा का विचार करतेस, इंटरव्ह्यू तू द्यायलाच पाहिजेस. अगं बाबा हे करत होते तर मग तू का नाही. तेव्हा मंजिरी म्हणते की इंटरव्ह्यू द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे अनन्या, परंतु त्या इंटरव्ह्यूमध्ये घरातील सगळेजण असतील, अथर्व सुद्धा असेल आणि अथर्व माझ्याबद्दल काही बोलला तर आपल्या कुटुंबाची, आपल्या रामपुरी कुटुंबाची ही जी सगळी घरातली भांडणं आहेत ती चव्हाट्यावर येतील आणि हे मला नकोय. यामध्ये रामपुरी कुटुंबाची इज्जत ही जाऊ शकते. दादासाहेबांनी आतापर्यंत ज्या गोष्टी रामपुरी कुटुंबासाठी केलेल्या आहेत त्याच मला करायच्या आहेत, परंतु यामध्ये रामपुरे कुटुंबाची इज्जत जाता कामा नये. त्यामुळे इंटरव्ह्यू मी देणार नाही. हे खरं तर मंजिरीचं नाटक असतं, परंतु अनन्या म्हणते, अगं आई असं काहीही होणार नाही, दादा असं काहीही करणार नाही, मी त्याला सांगेन. आणि त्यानंतर मात्र अनन्या स्वतःहून त्या लोकांना फोन करायला मंजिरीला सांगते आणि मंजिरी सगळं काही तिच्या प्लॅननुसार करत असते. कारण की तिला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जर मी मीरा, अंबिका, अथर्वला अडकून ठेवलं तर त्यांना पुढे माझा डाव होईपर्यंत काही करता येणार नाहीये. कारण की मंजिरीला सुद्धा आता कळत नसतं की अथर्व आणि मीराला या सगळ्यातून मी लांब कसं ठेवू, त्यांच्या डोक्यातून या सगळ्या गोष्टी मी कशा बाजूला करू जेणेकरून ते एका बाळाला जन्म देतील आणि माझं चिरतरूण होण्याचं स्वप्न हे पूर्ण होईल. कारण की मंजिरीला अथर्वला वशमध्ये करायचं असतं
आणि त्यासाठी मंजिरी खूप जास्त प्रयत्न करत असते. परंतु आता मीरा आणि अंबिका मात्र एका वेगळ्या शोधात आहेत हे मात्र मंजिरीला माहीत नसतं. आणि ते थांबवण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी मात्र मंजिरी या सगळ्या गोंधळामध्ये मात्र मीरा आणि अंबिकाला अडकवणार असते. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो की इंटरव्ह्यूसाठी काही लोक घरात आलेली सुद्धा असतात, तिथे कॅमेरामन पण असतो. आणि अथर्वला तर या गोष्टीची काहीच कल्पना नसते, मीरा अंबिकाला सुद्धा माहीत नाहीये. आणि आपण पाहतो की अथर्व म्हणतो की हे सगळं कशासाठी. तेव्हा अनन्या सांगते की आईचा इंटरव्ह्यू होणार आहे. बाबांनी आतापर्यंत या मॅगझिनसाठी इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्यामुळे आता आई देणार आहे. आणि आता मात्र अथर्वला तिथे काहीच करता येत नाही, कारण की ते मीडियावाले लोक असतात आणि या सगळ्या गोष्टी बाहेर जातील अशी भीतीसुद्धा मीराला येते. त्यामुळे मीरा अथर्वला समजावते की अथर्व शांत राहा आणि ज्या गोष्टी होत आहेत त्या घडू द्या, याने काही होणार नाहीये. आणि आपण पाहतो की अंबिका मात्र मीराला सांगते, हे बघ मीरा, तू इथे आहेस, मंजिरी सुद्धा इथेच आहे. मी ती बखर वाचण्याचा प्रयत्न करते. काहीतरी प्रयत्न केल्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. त्यामुळे अंबिका ती बखर वाचण्याचा, तिची पानं पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे मात्र मीरा तिथे उभी असते. परंतु आता या सगळ्यांमध्ये मंजिरीला अनेक प्रश्न विचारले जातात. मंजिरीची प्रतिमा ही बाहेरच्या जगामध्ये खूपच चांगली असते, कारण की मंजिरीने स्वतःच्या बाळाला जन्म न देता तिने खूप मोठा त्याग केलेला आहे. माझी मुलं तिने सांभाळले अशी मात्र प्रतिमा दादासाहेबांनी मंजिरीची तयार केलेली असते. मंजिरी खूपच जबाबदार, कर्तव्यदक्ष स्त्री आहे आणि एक बिझनेस वुमन सुद्धा आहे. आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव दादासाहेबांनी अनेक वेळा इंटरव्ह्यूमध्ये करून दिलेली असते. मंजिरी ही आमच्या रामपुरे कुटुंबासाठी किती महत्त्वाची आहे याची जाणीव ही दादासाहेबांना असल्यामुळे, कारण की दादासाहेबांना तेव्हा मंजिरीचं सत्य माहीत नसतं, त्यामुळे नेहमी दादासाहेबांनी बोलण्यामध्ये मंजिरीबद्दल चांगल्याच गोष्टी बोललेल्या असतात. आणि त्यामुळे आतासुद्धा मंजिरीबद्दल जी लोक प्रश्न विचारत असतात ती अत्यंत व्यवस्थित असतात आणि त्याची उत्तर मंजिरी देत असते. आणि मंजिरी तेव्हा सुद्धा सांगते की माझ्यासाठी माझं कुटुंब हे खूप महत्त्वाचं आहे. दादासाहेब गेल्यानंतर माझ्या कुटुंबाचा भार हा मी सांभाळत आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यसुद्धा खूप चांगली आहेत आणि त्यामुळे दादासाहेब गेल्यानंतर सुद्धा रामपुरी कुटुंब हे असंच राहील आणि ज्या गोष्टी आम्ही समाजासाठी करतो त्या गोष्टीसुद्धा तशाच घडत राहतील. कारण की दादासाहेबांनी आश्रम तसेच हॉस्पिटल आणि अनेक सेवा संस्थांमध्ये पैसा हा दान केलेला असतो. आणि हे सगळं आता मंजिरी बोलत असते. आणि त्यानंतर मात्र अथर्वला प्रश्न विचारण्यात येतो. तेव्हा मात्र अथर्वला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मंजिरी एक आई म्हणून कशी आहे. आता मात्र अथर्वचा राग हा अनावर होतो, कारण की अथर्व मंजिरी कशी आहे, ती कोण आहे हे सगळं आता जाणत असतो. आणि आई या शब्दाचा उल्लेख हा मंजिरीसाठी केलेला आहे याचा संताप हा अथर्वला होतो. आणि अथर्व तिथे रागाने उभा राहतो, तो काहीच बोलू शकत नाही, कारण की आई या शब्दाला कलंकित ही मंजिरी आहे. कारण की मंजिरीने आई या शब्दाचा अपमान केलेला आहे. आई आणि मुलाचं नातं कसं असतं, एक आई काय असते, कुटुंबासाठी काय असते, या सगळ्याच गोष्टीसाठी मंजिरी खूप वाईट ठरलेली असते. तिने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि या बाईसाठी मी चांगलं नाही बोलू शकत, या गोष्टीची जाणीव मात्र आता अथर्वला होते. आणि अथर्वचा राग अनावर होतो. अथर्व तिथेच तो माईक ठेवून निघून जातो. आता मात्र जे काही घडलंय हे सगळं लोकांसमोर घडलेलं असतं. आता तिथे मीरा सुद्धा असते. मीरा कळत नाही की अथर्व असे रिॲक्ट का झाले, कारण की हे करणं खूप चुकीचं होतं. कारण की तिथे कॅमेरामन होते. या सगळ्या गोष्टी आता बाहेर पडतील. अनन्याला सुद्धा खूप राग येतो, कारण की अनन्या म्हणते की दादा तू चुकला आहेस. अरे तुला कळतंय का, तू काय करतोयस, तू आईबद्दल इतका द्वेष का करतोय. आता तर ही गोष्ट बाहेर सुद्धा जाणार. परंतु अथर्व म्हणतो की नाही फरक पडत आहे मला, कारण की ती बाई माझ्या कुटुंबासाठी चांगली नाही आहे आणि ही गोष्ट मला माहीत आहे. मीरा सुद्धा अथर्वला सांगते, तुम्ही असं का वागलात, तुम्ही असं का रिॲक्ट केलं, तुम्ही एवढा राग करायला नको होता. परंतु अथर्व म्हणतो की त्या बाईबद्दल मी चांगलं नाही बोलू शकत मीरा, जिने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं, माझ्या वडिलांना मारलं, माझ्या आईला मारलं, ती इतकी वाईट असताना तिच्याबद्दल चांगलं काय बोलणार आहे, मी नाही बोलू शकत, जे होईल ते होईल असं म्हणत अथर्व सुद्धा मीराला समजावत असतो. तेवढ्यात तिथे अंबिका येते. अंबिका म्हणते मीरा चल लवकर. अंबिकाला हे सगळं माहीत नसतं, कारण की ती त्या बकरीची पानं व्यवस्थित करण्यामध्ये बिझी असते. आणि तेव्हा अंबिका म्हणते मीरा चल, आपण ती बखर वाचू शकतो. आता आपल्याला लवकरच समजेल की त्या मंजिरीचा अंत कसा होणार आहे आणि त्या बकरीमध्ये नक्कीच आपल्या उपयोगी काहीतरी असू शकतं.
चल लवकर. मीराचा चेहरा खुलतो. अथर्वला कळत नाही की क्षणातच ही माझ्यावर रागवली होती आणि आता ती एवढी आनंदित कशामुळे आहे. आणि तेव्हा मात्र मीरा अथर्वला सांगते की ठीक आहे, शांत राहा, परंतु आता काही बोलू नकात, मी आलेच. असं म्हणून ती अंबिकासोबत त्या बकरीवरची पानं वाचण्यासाठी जात असते. आणि इकडे मात्र मीरा आणि अंबिकाला अडचणीत टाकण्यासाठी अथर्वने ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टीचा त्याला पछतावा होण्यासाठी मंजिरी त्या पत्रकारांना फोन करून सांगते की आता जे काही रामपुरे कुटुंबात घडलं आहे ते छापून यायलाच पाहिजे. मंजिरीला हे त्यांना फोन करून सांगावं लागतं, कारण की आता मात्र ती लोक याबद्दल म्हणजे जे काही घरात घडलंय, जो इंटरव्ह्यू झालाय त्याबद्दल सगळंच काही मॅगझिनमध्ये छापून आणणार नसतात. कारण की रामपुरे कुटुंबाची प्रतिमा खूप चांगली आहे आणि अशा पद्धतीने घरातील वाद हे मात्र मॅगझिनमध्ये छापून येणार नाहीत. आम्ही इंटरव्ह्यू हा व्यवस्थित मॅनेज करू असं ते लोक सांगतात. परंतु मंजिरी म्हणते की नाही, ते सगळं छापून यायला पाहिजे. जे काही अथर्व वागला आहे, जे काही त्याचं म्हणणं होतं, हे सगळंच काही तिथे मॅगझिनमध्ये छापून यायला पाहिजे असं मात्र मंजिरी स्वतःहून फोन करून सांगते. म्हणजे तिला असं वाटतं की आता या सगळ्यांमध्ये मीरा, अंबिका आणि अथर्व हे गुंतत जातील आणि त्यांना माझ्याशी लढण्यासाठी वेळच नसेल. कारण की त्यांची ही बाहेर फक्त बदनामीच होणार आहे. त्याला उत्तर अथर्व देऊ शकेल का, हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. का त्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून पुन्हा एकदा मीराला साथ देण्याचा विचार अथर्व करेल का. आणि या सगळ्यात आपण पाहतो बकरीवर जे काही लिहिलेलं आहे, जे काही पुरावे म्हणा किंवा मंजिरीचा अंत कसा होणार आहे, या सगळ्या गोष्टी त्या बकरीतून समजतील का, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, मंजिरीचा अंत तर आता जवळ आलेला आहे, परंतु मंजिरी सुद्धा शांत बसणार नाहीये. ती सुद्धा मीरा आणि अंबिका विरुद्ध षडयंत्र करत आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.